नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत चविष्ट, पौष्टिक आणि घरगुती खास महाराष्ट्रीयन पालक आणि डाळीची भाजी। ही भाजी फक्त चवीला नाही तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। सर्वप्रथम पालकला नीट स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या। तुरीची डाळ एकत्र करून 1 ग्लास पाणी आणि 1 चम्मच हळदी पावडर सर्व एकत्र करून शिजवून घ्या। त्याला मिक्स करा। शिजल्यानंतर बारीक करा। एका कढईमध्ये 1 चम्मच तेल, मोहरी आणि 1 चम्मच जिरा। आता बारीक चिरलेले कांदे टाका। 1 चिरलेले हिरवी मिरची, वाटाण्याचे दाणे आणि अद्रक लसूण पेस्ट याला एकत्र करून परतत राहा। आता थोडं कढीपत्ता घाला आणि परतत राहा। आता 1 चम्मच लाल मिर्च पावडर, धनिया पावडर, हल्दी पावडर, गरम मसाला आणि मीठ आणि गरम मसाला एकत्र करून परतत राहा। 1 मिनिटानंतर यामध्ये 1 चिरलेले टमाटर मिक्स करा आणि याला परतत राहा। थोडं शिजल्यानंतर याला थोडं तेल सुटतं, तर यामध्ये आता पालक आणि डाळ शिजवलेली मिक्स करा। ही भाजी जास्त पाणीदारी नको तर जास्त कोरडीही नको। झाली ना आपली खास महाराष्ट्रीयन पालक आणि डाळीची भाजी। ही भाजी गरम गरम पोळी, भाकरी किंवा वरण भातासोबतही छान लागतं। आजची ही सोपी पौष्टिक रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल अशी आशा आहे। तर अशा घरगुती आणि पारंपरिक रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये।